व्यासपीठावर उपस्थित असलेले विठ्ठलभाऊ धुमाळ, नरसिंगसावजी धुमाळ, गुणवंतरावजी जाधव, तसेच बालाजी पाटील व सर्व अन्य निमंत्रित ग्रामस्थ, आमच्या शाळेचे प्राचार्य कदम सर व सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्वातंत्र्य मिळवणं अवघड होतं, पण त्याला टिकवणं त्यापेक्षा सुद्धा अवघड आहे। कारण देशभक्ती फक्त शब्द नाही तर ती कृतीतून दिसली पाहिजे। स्वतंत्र भारताच्या भूमीत उभं राहणं ही फक्त अभिमानाची गोष्ट नाही, तर ती एक जबाबदारीची शपथ आहे। ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्यासाठी आपण देश घडवणं खरं तर हीच श्रद्धांजली त्यांच्यासाठी आहे। आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली कोणत्या रूपात अर्पण करू शकतो, तर आपण जबाबदारीनं आपलं कार्य पार पाडणे खरं तर हीच खरी श्रद्धांजली आज आपण त्यांच्यासाठी देऊ शकतो। देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करावं, स्वच्छता राखावं, एकतेनं राहावं आणि तिरंग्याचा सन्मान करावं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। आपण जे आज स्वातंत्र्य अनुभवत आहोत ते खूप मोठ्या त्यागाने मिळालेलं आहे। त्यामुळं आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या विसरून चालायचं नाही। या जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे पेलायला हव्यात। राष्ट्रीय सण हे फक्त सुट्टीसाठी नसून ते आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देतात। त्यामुळे आपण हे दिवस उत्साहाने आणि शिस्तीत पार पाडावेत, अभिमानाने साजरे करावेत। हे सण साजरे करण्यामागचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत, तर देशभक्ती जागृत करणे, तरुण पिढीला प्रेरणा देणे, राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे, इतिहासाची आठवण मिळणे, एकतेचा संदेश देणे हे अनेक उद्दिष्ट यामागे आहेत। मंगल देशा पवित्र देशा, तरुणांच्या भारत देशा, जय जय भारत देशा, स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील आदर्श तरुण होण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। मग तरुण कसा असला पाहिजे, तरुणासाठी आपल्या पुढे उदाहरण कोणती असली पाहिजेत, लक्षात घ्या बरं का। सगळ्यात महत्वाचं, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी। जो 65 किलोची तलवार वागवतो त्यांचं नाव येसाजी। जो हजारो शत्रूशी एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी। जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी। जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्यांचं नाव संताजी। जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी। जो ठाण्या वाघाला एकटा सामोरा जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव राजे संभाजी। आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं जे तोरण बांधतात त्यांना म्हणायचं शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती। तरुणाचं आणखीन उदाहरण काय हवं? तरुणाई म्हणजे काय? तरुणाई म्हणजे आता मी ज्यांची नावं घेतली खरी तरुणाई ती। आत्ताचे तरुण किंवा आत्ताच्या तरुणामध्ये यांना शोधणं खरं तर चिंतनाचा विषय आहे। पहा, तरुणाईचं आणखीन एक उदाहरण सांगू का? तरुणाईचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला देते। संत सम्राट धर्मनिष्ठ ब्रह्मात्मैक्य साक्षात्कारी योग भूमिका संपन्न योगीराज वैराग्य संपन्न प्रतिभा संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे आमचे ज्ञानदेव। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वय सवेद्या आत्मरूपा। एवढंच नव्हे तर पसायदानाने सर्व जगासाठी मागणारे आपले ज्ञानदेव हे आपल्यासाठी आदर्श असायला हवेत। संत सम्राट संत शिरोमणी यांना का म्हणावं यावरून आपल्या लक्षात येतं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे शिकवून देतात आपल्याला की आपण देशासाठी कसं जगावं। याही पेक्षा ते आपल्याला असं शिकवून देतात की जगासाठी, भारतासाठी, देशासाठी आपण कसं मरावं। तरुणाई म्हटली की अभिमानानं आठवावं ते स्वामी विवेकानंद यांना, यांचं जीवन, त्यांचा आचार, त्यांचे विचार। पण या 21व्या शतकात असे विचार, असे तरुण सापडणं जरा चिंतेचाच विषय। आजची तरुण पिढी चुकीच्या दिशेकडे चालली आहे, त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या बालकांवरती होऊ लागलेला आहे। आता बालकांनी आपल्यासाठी कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे याचा सारासार विचार करणे महत्त्वाचे आहे। आजचे तुमचे शत्रू, पूर्वी इंग्रज आपले शत्रू होते, पूर्वी
निजामशाही, आदिलशाही हे आपले शत्रू होते. खरी लढाई त्यांच्याशी होती. शूरवीर ज्यांना शूरमरण आलं ते देशासाठी लढले. पण आज आपल्यासाठी शत्रू कोणते आहेत? आपल्यासाठी शत्रू काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, षडरिपू. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळणी वीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपू कोळ माझे तोडी याचा संबंधू. षडरिपू म्हणजे काय आहेत? आपल्यात असलेले 6 दुर्गुण, 6 दोष, ज्याच्या कारणाने आपण इतरांना सतत दुखवत राहतो, ज्यांची मनं आपण सतत त्रासात ठेवत असतो, असे गुण दुर्गुण आपल्यामध्ये भरलेले आहेत. याच्या विरुद्ध लढाई म्हणजे आजच्या काळातली आपली खरी लढाई आहे. त्यासाठी आपल्याला प्राण गमवायचे नाहीयेत, प्राण गमवले जात नाहीत, परंतु आपण दुर्गुणामुळं त्रासात पडतो एवढं मात्र लक्षात ठेवा. यानंतर आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हटला जातो, कारण 65% तरुण आपल्या भारत देशामध्ये आहेत. पहा, इंद्रायणी आजही संत वाहती आहे, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे संत तुकाराम आपल्यामध्ये नाही आहेत. आज अलीकडे पलीकडे राजे फार झाले, परंतु रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र घालणारे राजे छत्रपती शिवाजी आपल्यामध्ये कुठे दिसत नाही आहेत. आजकाल आमची तरुणाई युरोप, आशिया, अमेरिका या ठिकाणी तर जाते, पण शिकागो येथे तिरंगा नेऊन फडकविणारे स्वामी विवेकानंद आपल्याला कुठे दिसत नाही आहेत. आज इकडे देवी खूप झाल्या, पण समाजासाठी समाजाचं पुण्य वाटून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई आज कुठे दिसत नाहीत. आपल्याला ह्या उणिवा भरून काढायच्या आहेत, त्यांचे सद्गुण आपल्यामध्ये उतरवायचे आहेत, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त फुलं वाहून आणि हळदी कुंकू लावून आणि त्यांचे नुसते पारायण करून काही उपयोग नाही. त्यांचे गुण, त्यांचे सद्गुण आपल्यामध्ये उतरवले पाहिजेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्ञात अज्ञात या शूरवीरांना वीरगती मिळाली, त्यांना नमन करून त्यांची स्मृती कायम हृदयात ठेवून कर्तव्य दक्ष राहून पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.